परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बामणी पोलीस स्टेशन हद्दीतील भोसी येथील एका 30 वर्षीय युवकानं आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:30च्या सुमारास उघडकीस आली असून ग्रामीण रुग्णालयात त्याला या ठिकाणी आणलेलं आहे। डॉक्टर रोहिणी मुंडे यांनी त्याला तपासून सध्या मृत घोषित केलेले। त्याचे काही नातेवाईक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधू। माझं नाव सतीश कल्याणराव ठोंबरे। मृतक कोण आहे तुमचं? चुलत भाऊ। काय ते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी निराश होऊन आत्महत्या केली। काल झालं माझी द्वादश आहे, तर मला म्हणलं होता सकाळी येतो म्हणे स्वयंपाक करायला सुद्धा, तेवढंच म्हणलं होता। त्याच्यानंतर माझी भेट झाली। बरोबर, कुठे कुठे घेतली त्यांनी? राहत्या घरी। कशाने? झोका होता दोरी, त्या झोक्यालाच घेतली। घरी स्वतःच्या घरामध्ये? स्वतःच्या घरी। गळफास लावून घेतला? हो। आणि एक मुलगा एक मुलगी पेक्षा आता काय त्यांच्या मागे कोणीच नाही। आता एक एकर वावर म्हणजे रोज मजुरी बी करू शकत नाही। आता बायको लहान लेकरं आहेत, त्याला एक 3 वर्षाचा मुलगा आहे आणि 1 वर्षाची मुलगी। मी भास्कर रावसाहेब ठोंबरे, पंचायत समिती सदस्य जिंतूर। आमच्या येथील युवक म्हणजे माझा चुलत भाऊच आहे गणेश आसरोबा ठोंबरे, त्यानं आज आत्महत्या केली। प्राथमिक माहितीनुसार आज त्याला 3-4 दिवसापूर्वी खूप नैराश्य आलं होतं की बाबा घरी सुद्धा सांगू लागला म्हणून की मराठा आरक्षणाचा काही उपयोग होण्याचा काही अंदाज दिसेना। आता जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत, आता त्यांचं काय होईल? मीही तिकडे जाणार आहे, पण त्याच्यापेक्षा मी आता आत्महत्या केलेली फायद्यात राहील। त्याच्या पाठीमागं परिवार आहे, त्याच्या आईचं निधन झालंय, काकूचं निधन झालंय, काकाचं निधन झालंय, मोठा परिवार आहे। आता छोटे छोटे लेकरं आहेत, त्याला एक मुलगा आहे, मुलगी आहे। त्याचं आता शासनानं त्याची दखल घ्यायला पाहिजे। काय तुमची काय मागणी सरकारकडे? मी शासनाकडे एकच मागणी करेल की त्याला एक तर त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला नोकरी द्यावी आणि शासकीय लाभ मिळवून द्यावा। मी प्रयत्न करेन। माझं नाव गुलाब देवराव ठोंबरे, कुठं राहता? भोसी। अच्छा, काय झालं आज गावात? आज कालची सकाळची गोष्ट होती, राम मंदिरावर म्हणून लागला की आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आपल्या मराठीच्या माणसाला। कोण म्हणू लागलं? गणेश। अच्छा, त्याचं काय पूर्ण काय नाही? गणेश आसरोबा ठोंबरे। अच्छा, राम मंदिरावर चर्चा करू लागलो, मग असं म्हणजे आपल्या समोर तेवढी गोष्ट त्याची तेवढे शब्द बोलला ते। असं म्हणजे आता ही घटना कधी घडली, किती वाजता? हे 6च्या हिशोबात। 6च्या? हो। कुठं घडली? स्वतःच्या घरी त्याच्या। घरामध्ये कोणी नव्हतं त्यावेळेस? नाही, आत्याबाई वगैरे बाहेर होते दुसऱ्या स्वयंपाकघरामध्ये। पोलीसवाले आलते का? नाही ना, पोलीसवाल्याला माहिती दिली? माहिती दिली पोलिसांनी। गणेश ज्ञानोबा ठोंबरे, माझे सरपंच आहे ना आपण? हो। भोसीचे? भोसीचे। अच्छा, काय प्रकरण काय? प्रकरण 2 तास झालं गणेश आसरोबा ठोंबरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली। कारण त्यांचं सतत ते 2 दिवसाखाली असं म्हणू लागला की आता जरांगे पाटलाचे ते 4 व्हॅलिडिट्या रद्द झाल्यात, व्हॅलिडिट्या निघलेल्या रद्द झाल्यात। त्याचं म्हणणं आलं की ह्या व्हॅलिडिट्या म्हणजे आपल्या मराठा आरक्षणाला एवढा लढा आपण एवढं बेजार होऊन यांनी काय फळत नाही आलं, तर आपला राहण्यात काही उपयोग नाही असं त्याचं म्हणणं येऊ लागलं। 2 दिवसापूर्वी सतत ते 1-2 जागेवर म्हणला येतच। गावकऱ्याची मागणी काय, त्याला न्याय भेटायला पाहिजे। मराठा आरक्षणाचाच बळी आहे, छोटंसं कुटुंब आहे, कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी शासनाकडून त्याला जास्तीत जास्त लाभ भेटायला पाहिजे। भोसी या ठिकाणी असलेले अल्पभूधारक शेतकरी गणेश आसरोबा ठोंबरे वय 30 वर्ष यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:30च्या सुमारास उघडकीस आली आहे। दरम्यान या ठिकाणी 6:30 वाजल्यापासून या ठिकाणी भोसी असेल किंवा त्या परिसरातील पंचकोशातील अनेक मराठा समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। भाग असे की यापूर्वी देखील आपण बघितलं असेल, मराठा समाजातील अनेक युवकांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी या ठिकाणी आत्महत्येसारखा शेवटचं टोकाचं पाऊल उचललं होतं। जरांगे पाटील देखील नेहमी म्हणत होते युवकांना की बाबा तुम्ही आत्महत्येसारखा शेवटचा टोकाचा पाऊल उचलू नका, तरी देखील शिवाजी बाळासाहेब ठोंबरे यांच्या फिर्यादीवरून
दिनांक 10 ऑगस्ट पहाटेच्या सुमारास बामणी पोलीस ठाण्यात मराठा आरक्षणाच्या नैराश्यातून गळफास लावून आत्महत्या केल्याचे नमूद करण्यात आले असून या प्रकरणी बामणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ठाकूर करत असल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे. पुढचा भाग हाच आहे की आता याबाबत सरकार काय नियोजन करते हे बघणे महत्त्वाचे ठरेल. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी शेख अलीम, जिंतूर, परभणी.